नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे पुण्यातून। पुणे अपघात प्रकरणावरून अजितदादा गटाचे प्रवक्ते 4 दिवसांपूर्वी आपल्या सरकारच्या खात्यांवर टीका करत होते। आज त्यांची भूमिका बदलली, मात्र विरोधी पक्षनेते कुठे आहेत असा सवालही सत्ताधाऱ्यांकडूनच विचारला जातोय। पाहूया एक रिपोर्ट। पुणे अपघात केसमध्ये जितके संभ्रम आहेत तितकंच यावरून नेमकं कोण कुणाला टार्गेट करतंय याचाही गोंधळ आहे। हे अजितदादा गटाचे प्रवक्ते आहेत सूरज चव्हाण। पुणे अपघातावरून रवींद्र धंगेकर आणि विरोधक फक्त प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र स्वतः त्यांनीच 8 दिवसांपूर्वी स्वतःच्या सरकारमधल्या गृह विभागावर प्रश्न उपस्थित करत ट्विट केलं। ते म्हणाले की मनात आणलं तर पोलीस कायद्याचं खाली डोकं वर पाय करू शकतात, फक्त अग्रवाल सारखा जवळ पैसा पाहिजे। मात्र त्यांचीच भूमिका आज मात्र वेगळी आहे। सुषमा अंधारे असतील, रवींद्र धंगेकर असतील, या दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की प्रशासन प्रशासनाचं काम करते, सरकार त्यांना मार्गदर्शन करते, सरकार त्याच्यामधून जे लोक गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई करते। दुसऱ्या ट्विटमध्ये यंत्रणेवरून प्रश्न उभे करत सूरज चव्हाण असं म्हणालेत की गडकरी साहेबांनी एक कायदा आणला, अल्पवयीन मुलं विनापरवाना गाडी चालवताना अपघात झाल्यास त्याच्या पालकाला 3 महिन्याचा कारावास। तो कायदा अस्तित्वात आहे की पुण्याच्या अपघातामध्ये वारला? तेच चव्हाण आज मात्र वेगळी भूमिका घेताना दिसतात। आता हे किती धुतलेल्या तांदळासारखे हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्हाला माहित आहे। सुषमा अंधारेची हिस्ट्री माहित आहे, रवींद्र धंगेकरांची हिस्ट्री माहित आहे। त्यांनी फक्त आम्हाला खोलात जायला लावू नये। आपण जे काम करतोय समाजाच्या भल्यासाठी करतोय। महाराष्ट्रात जणू काही एकच प्रश्न असल्यासारखं वाटतंय आम्हाला। दुष्काळावर बोलावं त्यांनी। दुसरी चर्चा आहे ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची। एकीकडे अजितदादा गटाचं म्हणणं आहे की धंगेकर स्टंटबाजी करतायत आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार कुठे आहेत असा सवाल त्यांचेच प्रवक्ते करतायत। मला वाटतं विरोधी पक्षनेते कालच तुम्हाला कुठेतरी दिसले। मला प्रश्न निर्माण झाला होता की राज्यात विरोधी पक्ष आहेत की नाही, कारण जे काही काम करतोय ते आम्ही सरकार म्हणून निष्पक्षपणे करतोय, जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करतोय। या प्रकरणाला सर्वात आधी जर वाचा कोणी फोडली असेल तर ते मी फोडली आहे। माझं सर्वात आधी ट्विटवरून बातमी झाली, माझी प्रेस नोट निघाली याची चौकशी करायसाठी। जे कोण म्हणतायत ते त्यांना आता मी जे विषयाला घेऊन पुढे जातो आहे त्यांच्यामुळे त्यांचा जळफळाट कदाचित होत असेल। प्रेस नोट काढली की नाही, मी पत्रकारांना सगळ्यांना माझ्या प्रेस नोट गेली की नाही। महाविकास आघाडी सरकारमध्ये मनसुख हिरेन तरुणीच्या मृत्यूचं प्रकरण वादात राहिल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीसांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं। हा मी मिळवला सीडीआर, करा माझी चौकशी करा, माझी चौकशी करा। अरे पण ज्यांनी खून केला त्याची तर करा, ज्यांनी खून केला त्याच्या पाठीची घालता आणि या सभागृहामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आहे, धमकी देतात काय आम्हाला? देशभर गाजणाऱ्या या प्रकरणात राहुल गांधींनी 22 मेलाच व्हिडिओ बनवून सरकारवर टीका केली होती, तर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया 9 दिवसांनी म्हणजे 28 मेला आली। नागपुरात 2 उद्योगपतींच्या पत्नींनी दारूच्या नशेत 2 तरुणांना धडक दिली, दोघांचाही मृत्यू झाला। यावर देखील पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले। घटनास्थळावरून चौकशी आधीच महिला घरी पोहोचल्या, त्यावर देखील वडेट्टीवार आवाज उठवताना दिसले नाहीत। तिकडे जळगावमध्ये एक बिल्डर पुत्र आणि एका राजकीय नेत्याच्या मुलाने कारच्या धडकेमध्ये महिलेसह तिच्यासोबतच्या 3 मुलांचा जीव घेतला। जळगावमधून यावर बोलण्यासाठी विरोधी पक्षामध्ये बडा चेहरा सुद्धा उरलेला नाही। फक्त काल परवा खडसे या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करून गेले। गेल्या काही काळात देवेंद्र फडणवीस वगळता महाराष्ट्राला लाभलेल्या विरोधी पक्ष नेत्यांवर प्रश्न उपस्थित होत आले आहेत। खुद्द वडेट्टीवारांच्या नियुक्तीवेळी सुद्धा ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी यावरून टोला लगावला होता। फोडाफोडी करा, लोकांना इकडे तिकडे घ्या, पण सामान्य माणसाचं मन काय आहे याचा विचार करा आणि ही लोकशाही टिकवायची की सावरायची याचा विचार करून विजयराव तुम्ही सुद्धा उठावदार कामगिरी करा।
सरकारचं जिथं चांगलं असेल तिथं सरकारचं कौतुक करा, जिथे कुठं सरकार चुकत असेल तिथं मात्र गपचूप एकमेकाला डोळे मारू नका. आणि तसे काय चालणार नाही. देवेंद्र फडणवीस हळूच तुम्हाला डोळा मारतील आणि तुम्ही लगेच खाली आवाज वर खालीच असलं काही करू नका. आम्ही हे सगळे उद्योग बघून मोकळे झालेलो आहोत. 2014ला एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी काही काळ फडणवीस सरकारला घेरलं. नंतर युतीचं सूत जुळल्यामुळे विरोधी पक्षनेत्याची खुर्ची सोडून शिंदे सत्तेमध्ये मंत्री झाले. यानंतर विरोधी पक्षनेते बनलेल्या राधाकृष्ण विखेंनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले. पण निवडणुकांच्या तोंडावर विखे देखील भाजपमध्ये सामील होऊन मंत्री झाले. 2022ला शिंदे फडणवीसांचं सरकार बनल्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राहिले. सभागृहात शिंदे फडणवीसांच्या सरकारला अजित पवार सुद्धा घेरत होते. मात्र हातचं राखून टीकेचे आरोप त्यांच्यावरही झाले. कालांतरानं ते सुद्धा सत्तेत सामील होऊन मंत्री झाले. यानंतर वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आली. निधीवरून काँग्रेसच्याच आमदारांनी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेवर सवाल केले. विरोधाभास म्हणजे विखे विरोधी बाकावरून जेव्हा सत्तेत गेले तेव्हा जे सवाल अजित पवारांनी केले होते, नंतर तेच सवाल अजितदादा विरोधी बाकावरून सत्तेत गेल्यानंतर त्यांनाही विचारले गेले. अनेक आमदार खासगीत लॉबीमध्ये ज्या वेळेस बोलतात सगळेजण खूप नाराज त्या ठिकाणी. बाहेरून आलेल्यांना थेट कॅबिनेटचं मंत्रिपद मिळतं आणि आम्ही मात्र कट्टर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडलं जातं. मी चेष्टेने बोलत नाही. एवढा मोठा आरोप आणि 5,000 कोटी रुपये ते डील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचला असं आरोप केलेल्या व्यक्तीला आज तुम्ही मंत्री केलेला आहे. आम्हाला राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे, 12-12.5 कोटी जनतेचा तो अधिकार आहे की बाबा हे काय नक्की चाललेलं आहे. मग त्यावेळेस बोलत होते ते खोटं होतं का खरं होतं हे कळलं पाहिजे ना. याच कारणावरून 2019च्या विधानसभा प्रचारामध्ये भाजप विरोधामध्ये मनसेला सक्षम विरोधी पक्षाचा पर्याय द्या असं म्हणून राज ठाकरेंनी मतं मागितली. ट्रेन खाली चिरडून माणसं जात आहेत, खड्डे चुकवताना बाबा बाईक वरून कोणतरी पडतंय, त्याच्या अंगावर गाड्या जात आहेत, माणसं मरतायत, आम्हाला काही फरक पडत नाहीये. हे असे गलित गात्र महाराष्ट्र पडणार आहे का हो? की सगळा राग आणि सगळी चीड तुमच्या फक्त व्हॉट्सअपवरती निघून जाते का? लोक ओरडतायत. याचं कारण तो जो विरोधातला जो आवाज आहे तो आवाज उठवण्यासाठी म्हणून माणसंच नाही, म्हणून एक सक्षम निडर अशा प्रकारचा एक विरोधी पक्ष या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसला पाहिजे, तरच तुमच्या भावनांना तिथे कुठेतरी वाट मिळेल. आज स्वतः राज ठाकरे महायुतीमध्ये आहेत. तुर्तास 2014 पासून फडणवीसांचा अपवाद वगळता सरकारला प्रश्न करणारे म्हणून ज्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होते त्याच नेत्यांवर प्रश्न उभे राहत आहेत. अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.